आपण प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवार आहात. आपण राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात जे अजित पवार यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे तिथून आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढताय. तर आपल्या प्रभागाप्रती आपलं काय विजन आहे? तसं बघायला गेलं तर हा प्रभाग आमच्या आजोबांच्या काळापासून माननीय श्री माझे आमदार विलास विठोबा लांडे, माझे वडील विश्वनाथ लांडे हे सगळे ह्या प्रभागातनं नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आणि त्याच प्रभागात मला अजितदादांनी नेतृत्व करण्याची संधी दिली, अजित भाऊ गव्हाणेंनी दिली किंवा लांडे साहेबांनी दिली. त्या प्रभागाचं विजन असं आहे की त्या प्रभागामध्ये बरेच वर्ष झाले की म्हणजे साधारण 7-8 वर्ष झाले तिथं घनकचरा आहे, ड्रेनेजची समस्या आहे, रस्ते विकसित झाले नाहीत, काही डीपीज विकसित झाले नाहीत. तिथं मुख्यतः माझ्या प्रभागात बऱ्यापैकी आपला नाशिक हायवेचा काही पट्टा कव्हर होतो, म्हणजे नाशिक हायवे बऱ्यापैकी कव्हर होतं. त्या नाशिक हायवेच्या इथं आजूबाजूला दोन्ही बाजूला घनकचरा असतात. तिथं काही लोक सकाळची वॉकिंगला जातात, त्यांना एवढा त्रास होतो की ते हे होत नाही. या सगळ्या गोष्टींना कुठेतरी थांबवायचे आणि एक चांगलं प्रभाग, एक आदर्श प्रभाग म्हणून मला माझा प्रभाग बघायचा आहे.